जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण एक स्टाफ सिलेक्शन कमिशनबद्दल जी एक्झाम आहे त्याच्याबद्दल आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत आणि जे अपडेट असणार आहे ते खूप इम्पॉर्टंट असं अपडेट असणार आहे। तर ज्यांनी फॉर्म भरलेले आहे आपण बघू शकता कोणते फॉर्म ते, तर त्याच्याबद्दल एक महत्त्वाचा अपडेट आहे। त्याच्याबद्दल आपल्याला एक मेसेजसुद्धा आला असेल, टेक्स्ट मेसेज, आणि त्याच्यामध्ये असतं आपण बघता CHSLE जे पेपर आहे बघू शकता। जे अपडेट असणार आहे ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे आणि ते टेक्स्ट मेसेज आलेला आहे। आपण बघू शकता टेक्स्ट मेसेज आपण बघितलेला आहे ऑलरेडी। आपण टेक्स्ट मेसेज आपल्याला असा आलेला आहे की बघू शकता एक्झाम संदर्भात असणार आहे तो। आपण बघू शकता इथं CHSLE ही जी एक्झाम आहे 12th लेवलला आहे आणि याच्याबद्दल ही अपडेट असणार आहे। तुम्हाला SMS सुद्धा आला असेल, आपण समोर SMS सुद्धा बघितलेला आहे। अशा प्रकारचा जर SMS आला त्याच्यावर तारीखसुद्धा दिलेली आहे 22, तर 28 तारखेपर्यंत ही अपडेट असणार आहे। ते अपडेट आपल्याला करायची आहे। त्याच्या असं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये एक्झाम सिटी आपल्याला सिलेक्ट करायची आहे, एक्झाम डेट सिलेक्ट करायची आहे आणि एक्झामची शिफ्ट आहे ती सिलेक्ट करायची आहे। त्याच्याबद्दल हा ऑफिशियल अपडेट आहे आणि त्याची माहिती आपण ऑफिशियल पेजवरून बघणार आहोत आणि सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर चॅनलला फॉलो करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा। ज्यांनी फॉर्म भरले आहे, ज्यांना SMS आलेले काय सगळेजण कन्फ्यूज आहे याच्यामध्ये की काय करायचं आहे काय नाही, नवीनच अपडेट आहे। तर अशा प्रकारे पहिले कधीच अपडेट आले नाही, एकदा फॉर्म भरल्यानंतर डायरेक्ट हॉल तिकीट वगैरे यायचे, एक्झाम सिटी यायचे। तर आता आपल्याला स्वतः एक्झाम सिटी सिलेक्ट करायची आहे, एक्झाम डेट सिलेक्ट करायची आहे, तीच आपल्याला सिटी भेटणार आहे, तीच एक्झाम डेट आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे। त्याच्याबद्दल आपण ऑफिशियल माहिती या चॅनलवर बघणार आहोत आणि ऑफिशियल या पेजवर बघणार आहोत। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। आपण बघू शकता सगळी काही माहिती जी असणार आहे ती ऑफिशियलमध्ये डिटेलमध्ये आपण देणार आहोत। ज्यांना SMS आलेला आहे त्यांनी स्टेप बाय स्टेप माहिती फॉलो करा। तुम्हाला स्टेप बाय स्टेप जी ऑफिशियल नोटिफिकेशन ती सुद्धा मी दाखवणार आहे, समोरसुद्धा फॉलो आपण करणार आहेत। कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल्स फिल करायचे आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत। तर बघू शकता आपल्याला समोर आता जायचं आहे, आपल्याला लॉग इन करायचं आहे। तर लॉग इन केल्यानंतर आपण बघू शकता पुढची स्टेप आपण बघणार आहोत। आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला बघू शकता लॉग इन केल्यानंतर इथं आपल्याला जी डिटेल आहे ती टाकायची आहे। तर इथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, इथं पासपोर्ट टाकायचा आहे आणि इथे कॅप्चर फिल करायचं आहे आपल्याला समोर। आणि कॅप्चर फिल केल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे असलं तर आपण पहिले रजिस्ट्रेशन नंबर फिल करू। रजिस्ट्रेशन नंबर फिल केला, पासपोर्ट फिल केला आपण। आता आपल्याला कॅप्चर फिल करायचं आहे इथं आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा। आपल्याला कॅप्चर फिल करायचं आहे, इथं जसं दिलेलं आहे तसंच फिल करायचं आहे, स्मॉल ते स्मॉलच आणि कॅपिटल ते कॅपिटलमध्येच फिल करायचं आहे आपल्याला, बघू शकता। आणि इथं लॉग इन आपल्याला करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर बघू शकता इथं लॉग इन झालेलं आहे। खाली जी पर्सनल डिटेल आहे त्यामुळे मी व्हिडिओ थोडा स्टॉप करतो आणि समोर घेतो थोडा। तर आपण बघू शकता ऑफिशियल पेज खुललेला आहे। तर बघू शकता आपण खाली घेतलेला आहे सगळं काही फॉर्म आपला आणि सगळी काही ऑफिशियल इथं डिटेल दिलेली आहे। तर आपल्याला बघू शकता इथं जे एक्झामिनेशन त्यांच्याबद्दल माहिती आहे आणि इथं जे फॉर्म फिल केलेले आहे त्यांची माहिती आहे। तर आपल्याला या माय ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली जे फॉर्म भरलेले आहे आपण त्याच्याबद्दल डिटेल माहिती येणार आहे, आपण बघू शकता। आणि डिटेल माहिती आल्यानंतर आपल्याला त्या माहितीबद्दल आपल्याला कळणार आहे। आपण बघू शकता जे एक्झामबद्दल आपण बोलत होतो ती एक्झाम अशी आहे, बघू शकता ही डिटेल आहे। कॉम्बिनेशन हायर सेकंडरी लेवल जी एक्झाम होती 12th लेवलची त्याची एक्झाम आहे आणि त्याच्याबद्दल ही अपडेट असणार आहे। आपण ॲप्लिकेशन फॉर्म केलेले आहे फिल 23/6/2025ला, लास्ट डेट आपण बघू शकता। इथं सगळं काही आपण फिल केलेलं असताना सुद्धा आपल्याला परत मेसेज वगैरे आलेला आहे की एक्झाम सिटी आणि आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे, आपण बघू शकता इथं ऑलरेडी। तर ही माहिती इथे दिलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला एक्झाम सिटी सिलेक्ट करायची आहे, एक्झाम डेट सिलेक्ट करायची आहे आणि एक्झाम शिफ्ट कोणती आहे ती सिलेक्ट करायची आहे। तर ॲप्लिकेशन स्टेटससुद्धा इथं दिलेलं आहे, ते ॲक्टिव्ह आहे आणि फॉर्म आपला सबमिट झालेला आहे चांगल्या प्रकारे। तर आपण बघू शकता याच्यामध्ये हीच अपडेट असणार आहे। तर ही अपडेट आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत आणि सगळ्यांनी स्टेप बाय स्टेप असं करायचं आहे। तर बघू शकता आपल्याला याच्यावर सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपण बघू शकता इथं जी माहिती दिली आहे सगळी इंग्लिशमध्ये दिलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये की तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आता एक्झाम सिटी आणि एक्झाम सेंटर सिलेक्ट करू शकता आणि ते जर पहिलं जर सिटी भेटली नाही तर तुम्हाला दुसरी सिटी कन्फर्म भेटणार आहे, आपण बघू शकता। इथं सगळी काही माहिती ऑफिशियल दिलेली आहे। तर आपण तिला ट्रान्सलेशनसुद्धा करणार आहोत।
ही माहिती सगळी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून दाखवणार मी. आणि आपल्याला एक्झाम डेट इथं सिलेक्ट करायची बघू शकता. इथं दिलेलं आहे एक्झाम डेट सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला स्वतःला जी एक्झाम डेट आवडणार आहे ती सिलेक्ट करायची आहे समोरची, आपण बघू शकता. तर ही माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे आणि ही माहिती बघितल्यानंतर आपण बघू शकता आपण जी माहिती आहे ती आता ट्रान्सलेशन करणार आहोत, ती मराठीमध्ये करणार आहोत आपण बघू शकता. तर बघू शकता तुमच्यासाठी मी मराठी याच्यामध्ये अपलोड केलेली आहे लँग्वेज. तर इथं सांगितलेलं आहे आपण बघू शकता. इथं वाचू शकता आपण सूचना, महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तर उमेदवारांना त्यांच्या निवडलेल्या शहराच्या एकूण स्लॉटमधून परीक्षणात पसंतीचं तारीख आणि शिफ्ट निवडण्याची संधी दिलेली आहे बघू शकता आपण. इथं उमेदवारांना त्यांच्या मनपसंत शिफ्ट आणि तारीख त्यांनी दिलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी लिंक ओपन केलेली आहे आपण बघू शकता. तर लिंक ओपन केलेली आहे बघू शकता. तर आता आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे तारीख आणि शिफ्ट निवडता येणार आहे. तर याची असली काही डिटेल दिलेली आहे आपण बघू शकता. ऑफिशियल डिटेल आहे, सगळी काही माहिती आपण ऑफिशियल बघतोय तुम्ही बघू शकता. आणि समोरसुद्धा सूचना दिलेल्या आहे आपण बघू शकता. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे शेवटच्या क्षणी होणाऱ्या गैरसोयीसाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखेपासून स्लॉट सिलेक्शन करण्याची पूर्ण सल्ला देण्यात येणार आहे. इथं आपण बघू शकता स्लॉट जे आपण फर्स्ट शेअर निवडला आहे ते जरी फुल झालेलं असेल तर आपल्याला सेकंड शेअर असं भेटणार आहे, सिटी भेटणार आहे एक्झाम सिटी. तर CHSL 2025साठी आपण बघू शकता यांनी असं उपक्रम घेतलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे आपण बघू शकता. सगळी काही डिटेल आपण मराठीमधून प्रोव्हाइड करतो आहे आणि बघू शकता तुम्ही वाचू शकता. सगळी काही माहिती आहे त्याबद्दलच आहे, सिटीबद्दल आहे. एकदा एक जागा तारीख आणि शिफ्ट निश्चित झाली की वाटप कोणत्याही प्रकारची परिस्थिती जागा बदलू शकत नाही. एकदा जरी ही लिंक ओपन झाली आणि याच्यातून आपण सिटी बदलली तर याच्यानंतर आपल्याला सिटी बदलता येणार नाही आहे, त्याने सांगितलेलं आहे आपण बघू शकता. आपण बघू शकता काळजीपूर्वक तपासून आपल्याला ती सिटी आणि एक्झाम सिटी टाकायची आहे. आणि आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये ऑफिशियल बघतोय. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की आपण जी माहिती देतोय ती ऑफिशियल देतोय आणि सगळी काही माहिती डिटेलमध्ये देतोय आणि लाईव्ह देतोय परत बघू शकता. आपण आता फॉर्ममधली तारीख टाकणार आहे आपली ऑक्टोबर 2024 तारीख आहे. तर आपण याच्यामध्ये टाकणार आहे 28ची तारीख टाकतो आपण बघू शकता. 28ची तारीख टाकलेली आहे आपण ऑक्टोबर. तर सगळी काही तारीख आपल्याला डिटेलमध्ये भरायची आहे. तर आपण याच्यामध्ये थोडं ट्रान्सलेशन करून घेऊ बघू शकता. तर आपल्याला तारीख टाकून घ्यायची आहे. आपण समोरच्या महिन्यातली तारीख टाकू. तर आपण 15/11/2025 टाकलेली आहे तारीख बघू शकता. सिलेक्ट झालेली आहे तारीख. तर एक्झाम डेट तिथं सिलेक्ट झालेली आहे आपली 15/11/2025 आणि आपण बघू शकता इथं एक्झाम सेंटरसुद्धा आलेलं आहे. तर एक्झाम सेंटर फर्स्ट जे आहे छत्रपती संभाजीनगर आहे आपण बघू शकता. आणि सेकंड जी सीप आहे आपली सीप आपल्याला चेंज करायची आता बघू शकता. सीप आपल्याला चेंज करायची आहे तर इथं क्लिक करायचं आपल्याला. OTP केलेला आहे. तर OTP च्यामध्ये गेलेला आहे. तर आपल्याला आफ्टरनून शिफ्ट घ्यायची आहे किंवा इव्हनिंग घ्यायची आहे. तर आपण इथं इव्हनिंग शिफ्ट करू. तर बघा OTP जातो याच्यामध्ये. आपल्याला OTP सुद्धा टाकणं आहे याच्यामध्ये. तर आपण याच्यामध्ये आफ्टरनून शिफ्ट जी आहे ती करू बघू शकता. तिनेसुद्धा शिफ्ट टाकायचे आपल्याला चान्स आहे आणि शिफ्ट टाकल्यानंतर आपल्याला आपण बघू शकता याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे सगळ्या तिन्ही सेंटर आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं OTP फिल करायचा आहे, तो गेलेला आहे तो समोर. तर आपण शिफ्ट सिलेक्ट करू, आफ्टरनून वाली शिफ्ट सिलेक्ट करू सगळ्यांमध्ये
म्हणजे जिकडं पण सेंटर आलं तर आपल्याला जाण्यासाठी काही प्रॉब्लेम होणार नाही. अशा प्रकारे आपण शिफ्ट सिलेक्ट केलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळी काही माहिती डिटेलमध्ये भेटलेली आहे. बघू शकता सगळी काही माहिती आपण एकदम ओकेमध्ये सांगितलेली आहे. आपण तारीखसुद्धा टाकलेली आहे. आपण बघू शकता इथं तारीखसुद्धा टाकलेली आहे जी आपल्या मनानुसार आहे. तुम्हीसुद्धा आपल्या मनानुसार तारीख टाकू शकता. आपलं सेंटर जे आहे ते सुद्धा मनानुसार टाकलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरं सेंटर आहे त्याच्यामध्ये पण आपण माहिती डिटेलमध्ये टाकलेली आहे मनानुसार. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्या शिफ्ट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. तर आपण आफ्टरनून शिफ्ट सिलेक्ट केलेली आहे. बघू शकता इथं पण आफ्टरनून सिलेक्ट करू आपण. ओके सक्सेसफुल. इथं पण पुण्यामध्ये पण बघू शकता 3 जागी आपल्याला शिफ्ट टाकणं आहे व्यवस्थित. तर ही सगळी ऑफिशियल डिटेल आहे. मोबाईल नंबरवर आपला OTP गेलेला आहे. OTP केल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्याला ते आपली सिटी एक्झाम सेंटर डेट वगैरे सगळं काही कन्फर्म होणार आहे. तर बघू शकता सगळी काही माहिती डिटेलमध्ये दिलेली आपण. आता आपण OTP घेणार आहोत. तर तोपर्यंत आपण थोडं थांबू. हॅलो फ्रेंड, त्यामध्ये थोडा टेक्निकल इश्यू आला होता आणि आपण बघू शकता आपण जे पहिले जी माहिती बघितली होती त्यामध्ये आपण सगळं काही सिलेक्ट केलं होतं 1 नंबरलाच आणि आपण 1 नंबरचं सेंटर घेतलं होतं. तर आपल्याला 1 नंबरचं सेंटर असं घ्यायचं आहे आणि शिफ्ट वगैरे टाकायची आहे आणि OTP आल्यानंतर आपल्याला तो OTP खाली टाकायचा आहे मोबाईल नंबरवर किंवा जीमेलचा OTP जाईल. शक्यतो मोबाईल नंबरचा OTP त्यावर सिलेक्ट करा आणि तुमचं याच्यामध्ये कंप्लीट होऊन जाईल. युअर स्लॉट सिलेक्शन ऑलरेडी कंप्लीट. आपण बघू शकता सगळे काही डिटेल आपल्याला अशी येऊन जाईल त्याच्यामध्ये. तर आपण ते टाकायचं विसरलो थोडं, म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करायचं कारण की प्रॉब्लेम येत होता थोडा, त्यामुळे टाकू शकलो नाही लाईव्हमध्ये. तर तुम्ही त्याच्यामध्ये फर्स्ट सिटी निवडा आणि तीच ती एक्झाम सिटी आपल्याला भेटणार आहे. आपण तारीख निवडली आहे व्यवस्थित आणि सिटी निवडली आणि शिफ्ट जी आहे ती टाकलेली आहे. शिफ्ट टाकल्यानंतर आपल्याला डायरेक्ट OTP जाईल. OTP आपल्याला खाली फिल करायचा आहे मोबाईल नंबरमध्ये आणि फिल केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपलं ओके होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता इथं युअर स्लॉट ऑलरेडी सिलेक्ट झालेला आहे. आपण बघू शकता. तर अशा प्रकारे याच्यावर येईन आणि आपण बघू शकता आपण परत जरी टाकण्याचा जरी प्रयत्न केला, आपण बघू शकता परत जरी आपण टाकण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये तर आपला स्लॉट ऑलरेडी सिलेक्ट द्यावा लागला आहे. तर आपल्याला तारीख आपण बघू आपण 17 आपण बघू शकता ऑलरेडी टाकलेलं आहे म्हणतं. तर ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे आपलं सिलेक्शन. असं आपला तारीख 15ची पुढची टाकायची आहे. 15/11/2025ची पुढची तारीख टाकायची आहे आपल्याला. आणि काही जरी प्रॉब्लेम असला तर तुम्ही कमेंट करू शकता बिनधास्त. मला कमेंटमध्ये सगळे उत्तर देणार आहे मी तुम्हाला. बघू शकता छत्रपती संभाजीनगर आपण टाकलेलं आहे सिटी आणि एक्झाम सीटसुद्धा आपण टाकलेली आहे. तर आपलं ओके झालेलं आहे. आता कंप्लीट झालेलं आहे. आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आपल्याला हीच सिटी भेटणार आहे, हीच तारीख भेटणार आहे, ही सिटी आणि हीच शिफ्ट आपल्याला भेटणार आहे. अशा प्रकारे आपण सगळी काही माहिती ही डिटेलमध्ये ऑफिशियल दिलेली आहे आणि सगळी काही माहिती आपण चांगल्या प्रकारे समजून सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा. खूप अशी इम्पॉर्टंट माहिती आपण डीपमध्ये माहिती याच्यामध्ये दिली आहे. नवीन अपडेट आहे सगळं काही, तरीसुद्धा आपण व्यवस्थित प्रकारे दिलेलं आहे आणि लाईव्ह दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण सगळे काही सिटी आपल्याला एक्झाम सिटी कंप्लीट करायची आहे. तर मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा. असा सपोर्ट राहू द्या. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.